नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई अधिक तीव्र झाली आहे। 659 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो। 182 टँकरनं 382 फेऱ्यांद्वारे हा पाणी पुरवठा सुरू आहे। जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 22 ते 23% पाणीसाठा शिल्लक आहे। नाशिकच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। धरणातून अवैध उपसा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। अवैध उपसा करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून पथकाची स्थापना करण्यात आली आहे। आजच्या तारखेला 111 गावांमध्ये किंवा टँकर्स आपण देत होतो, तर आज त्याच्याच तुलनेत आपण 182 करत आहोत. तर तीव्रता निश्चितच वाढलेली आहे। आणखी याच्यात यासाठी आपण विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत। साधारण आज 77 विहीर अधिग्रहित केलेल्या आहेत। साधारण 22 विहिरींमधून आपण पाणी उपसा करत आहोत आणि 55 विहिरी आपण पाणी साठवण्यासाठी वापरत आहोत। एकूण साधारण या सगळ्या गावांचा जर विचार केला तर 3,23,000 एवढी लोकसंख्या आहे। पण त्या सर्वांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत।